पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पासमोर 35,000 महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलं। सकाळी शहरात काहीसा पाऊस होता असं असलं तरीही महिलांनी या भव्य कार्यक्रमात मोठी गर्दी केलेली। पहाटे 3 वाजल्यापासूनच महिलांनी इथे गर्दी केली होती। या कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित होत्या। वर्षातून एकदा अथर्वशीर्ष पठण केल्यानंतर वर्षभराची एनर्जी मिळते असं मत काही महिलांनी व्यक्त केलं। तर या सर्व महिलांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। हजारोंच्या संख्येने महिलांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमात भाग घेतला होता। आपण जर पाहू शकतो तर हा सगळा जनसागर जो आहे तो महिलांचा आज पहाटेपासूनच या ठिकाणी आपल्याला लाभला होता आणि ज्या ठिकाणी अथर्वशीर्षाचं पठण जे आहे ते या सगळ्या महिलांनी केलं होतं आणि खरं तर सकाळपासून वरुण राजाची कृपादृष्टी जी आहे ती देखील या ठिकाणी बहरली होती। मात्र काहीसा विश्रांती घेतलेल्या पावसानंतर या सगळ्या महिला ज्या आहेत तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी मोर्याचा गजर करताना दिसत आहेत। काही महिलांची बोलणार आहोत। कसा आहे उत्साह? आज किती वाजता उठल्या होत्या? आम्ही रात्री 11 वाजता आलेलो आहे आणि एवढा आम्ही इथंच बसलो, पावसात भिजलो पण आम्ही काही जागा इथून हलवली नाही। असं वाटलं होतं का की पावसात भिजावं लागेल म्हणून? नाही, गणपती बाप्पाची कृपा परत बंद झाला। काय काय तयारी केली होती? भिजलो तरी चालेल पण इथनं जाणार, अथर्वशीर्ष पूर्ण केल्याच्या जाणार नाही। किती वाजता आले होते? सकाळी रात्री 11 वाजतापासून इथे। कुठेतरी पाऊस वाटत होता? पाऊस पडेल? हो, नाही नव्हता वाटत होता पण पाऊस पडला तरी कुणी लेडीज आल्या नाही। सगळ्या बाप्पाच्या आतुरतेने वाट बघत बसलेल्या होत्या अथर्वशीर्षाच्या। वर्षभर आम्ही वाट बघतो या बाप्पाची। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।